एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अमेरिका अँड मच मोरचा आजचा एपिसोड अगदी खास असणार आहे। तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, अमेरिकेमध्ये सध्या स्प्रिंग सीझनला सुरुवात झाली आहे। त्याच निमित्ताने मी निघाली आहे सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये। चला तर बघूयात आजच्या एपिसोडमध्ये छान छान अशी सॅन फ्रान्सिस्कोची ठिकाणं। हा आहे सॅन फ्रान्सिस्को शहरामधला वर्ल्ड फेमस गोल्डन गेट ब्रिज, ज्याच्यावरनं आत्ता आपण जातोय। आणि याच्या आजूबाजूला उंचच्या उंच अशा छान बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात। याविषयीचा एक डिटेल व्लॉग मी आपल्या चॅनलवरती लवकरच घेऊन येईन। तर फायनली मी या डेस्टिनेशनला पोहोचले। इथे प्रचंड गर्दी आहे आणि आजूबाजूला भरपूर नॉईज सुद्धा आहे। त्या कारणाने मला व्हॉइस ओव्हर इथे द्यावा लागतोय। पण आज इथे ट्युलिप फेस्टिवल असणार आहे। हे आहे अमेरिकेमधलं सॅन फ्रान्सिस्को शहरातलं गोल्डन गेट पार्क। नुकताच स्प्रिंग सीझन सुरू झाला आहे आणि त्याच निमित्ताने इथे रंगबिरंगी अशी फुलं आपल्याला पाहायला मिळतात। इथे तुम्ही बघू शकता ट्युलिप आणि बाकी अमेरिकन फुलांच्या बरोबरीनेच झेंडूची फुलं सुद्धा इथे आहेत आणि खूप जास्ती कलरफुल वाटतंय। पण खरं सांगायचं म्हणजे आपल्याकडे सणावाराला वापरला जाणारा झेंडू हा मूळचा मेक्सिको देशातला आहे। आणि आपल्याकडे खरं तर झेंडूच्या फुलाशिवाय दसरा आणि दिवाळी हे साजरे होतच नाहीत। कंपल्सरी आपण झेंडूची फुलं वापरतो। त्या कारणाने आपल्याला असं वाटतं की झेंडूचं फूल हे भारतातलं आहे, पण भारतातलं नसून हे मूळचं मेक्सिको देशातलं आहे। तुम्हाला याविषयी डिटेल माहिती असेल तर मला ती जरूर कमेंट करून कळवा। अमेरिकेमधल्या कॅलिफोर्निया राज्यात जेव्हा स्प्रिंग सीझनला सुरुवात होते तर त्यावेळेला इथे ट्युलिप फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं। आणि तसंच आज इथे ट्युलिप फेस्टिवल आहे, त्याच निमित्ताने इथे भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळते।
बरीचशी मंडळी इथे फोटोशूटसाठी म्हणून आलेली आहेत. खूप जण ट्युलिपच्या पिकअपसाठी म्हणून आलेली आहेत. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.